नमस्कार. जय हिंद मित्रमैत्रिणींनो. इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात नरेंद्र मोदींनी जबरदस्तीने जो कायदा संसदेमध्ये पास करून घेतला होता, त्या कायद्याला असंविधानिक करार देऊन सुप्रीम कोर्टाने तो रद्द केलेला आहे आणि अनेक इतर निर्देश देखील दिलेले आहेत. आणि हा असंविधानिक कसा आहे, हा जनतेच्या माहितीच्या अधिकारावर कसा हस्तक्षेप करतो, भ्रष्टाचाराला कसं प्रोत्साहन देतो, या सगळ्या गोष्टींवर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. नोव्हेंबरमध्ये मागच्या वर्षी याची सुनावणी झाली होती, 3 दिवस चालली होती आणि तो काल निर्णय दिला गेला. आता हे लक्षात घ्या, ही गोष्ट सुरुवातीपासून राहुल गांधींनी सांगितलेली होती की इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे हे मनी लॉन्ड्रिंग आहे, हे करप्शन आहे आणि पॉलिटिकली एकदम कंपन्यांकडून डायरेक्ट पैसा घ्यायचा, त्याचा हिशोब कोणाला द्यायचा नाही, त्या कंपन्यांना फायदा करून द्यायचा, म्हणजे हे डायरेक्ट करप्शन आहे. हा कायदा करप्शनला सपोर्ट करणारा कायदा आहे. हे राहुल गांधींनी ट्विट केलं होतं 2017मध्ये 19मध्ये आणि याला विरोध केला होता. अनेक वकील, अनेक पत्रकार याच्यामध्ये लढाई लढत होते आणि सुप्रीम कोर्टाने शेवटी निर्णय दिला. आपण मीनवाईल काय बघितलं, नरेंद्र मोदींच्या रॅलीज आठवतात का तुम्हाला? नरेंद्र मोदींची प्रत्येक रॅली ही किती ऐषारामात असते, कसली राजेशाही थाटात असते. नरेंद्र मोदींचे कपडे माहीत आहेत का तुम्हाला? नरेंद्र मोदींचा जो थाट आहे, हा पैसा कुठून येतो? हा सरकारकडून पैसा येतो का? त्यांचे जे BJPचे जे प्रचार चालतात, हेलिकॉप्टर्स, विमानं आणि इतके जे प्रचार करतात, बॅनर्स, TV वर ॲड, न्यूजपेपरमध्ये ॲड, हे सगळं जे होतं हे या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून जमा केलेला काळा पैसा, ब्लॅक मनी, म्हणजे जवळजवळ मनी लॉन्ड्रिंगच म्हणा तुम्ही याला, यातून हे केलेलं आहे. नरेंद्र मोदी TV वर इतका वेळ चालतात, हा जो TVला जो भरमसाठ ॲड दिला जातात, भरमसाठ पैसा त्यांना पुरवला जातो, हा सगळा भाजपाच्या माध्यमातून हा पैसा पुरवला जातो. आणि तो कसा येतो तर हा वेगवेगळ्या कंपन्यांमधून येतो आणि हा ब्लॅक म्हणजे कोणालाही न सांगता या कायद्याच्या पांघरुणाखाली त्याला लिगल केलं गेलेलं आहे या भ्रष्टाचाराला, आणि त्यातून हा खर्च केला जातो. याच्या बदल्यात या कंपन्यांना काय मिळतं तर तुम्हाला काय लुटायचं ते लुटा. तुम्हाला झारखंडमध्ये खाण पाहिजे, घ्या, ते जंगलचा हा पट्टा घ्या. तुम्ही उत्तराखंडमध्ये हा पट्टा घ्या. तुम्ही म्हणजे त्यांना अशा पद्धतीने वारेमाप पद्धतीने हे सरकारकडून कर्जमाफी दिली जाते, सरकारकडून वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. म्हणजे कोणी जर 1,000 करोड दिले मोदींच्या पक्षाला तर त्यांना 1,00,000 करोडचा फायदा करून दिला जातो. सगळे पोर्ट्स विकलेत, अडाणीला अगदी कवडीमोल किमतीने फुकटसारखे वाटलेले आहेत. राहुल गांधी म्हणतात की बेचे नाही आहे, हे दे डाले आहे. विमानतळ सगळे दिलेत, मोठ्या मोठ्या फर्म्स या अडाणीला, अंबानीला त्यांच्या घशामध्ये घातलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे राफेल विमान आहे फ्रान्सकडून घेतलेलं, याचं कॉन्ट्रॅक्ट जे सरकारी कंपनीला मिळायला पाहिजे होतं आपल्या नाशिकच्या, त्यांना न देता, त्यांनी या जुन्या अनुभवी कंपनीला न देता, ज्याला काहीच अनुभव नाही अशा अनिल अंबानीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि वाढीव किमतीमध्ये ते विमानं घेतलेले आहेत राफेलचे. असे अनेक स्कॅन्डल्स मोदींचे आहेत की जे बाहेर येत नाही आहेत. हे सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे माजी मंत्री आहेत, यांनी सांगितलेलं आहे की असे भरपूर स्कॅन्डल्स आहेत आणि याला मोदी डायरेक्ट रिस्पॉन्सिबल आहे. याच्याशी भाजपाचा देखील संबंध नाही. भाजपवाले फक्त गप बसलेत मौन बनून, कारण त्यांचा फायदा होतोय आणि मोदींच्या हातात सगळ्या चाव्या आहेत. कोणी बोललं की ते त्यांना निग्लेक्ट केलं जातं, नाहीतर त्यांच्या मागे ED CBI लावली जाते आणि त्यांचं आयुष्य हैराण केलं जातं. आता माझा जो मुद्दा आहे मेन, की हे जे खोके 50 खोके एकदम ओके आपण जे म्हणतो, तर एवढाले प्रत्येक आमदाराला 50-50, 100-100 कोटी द्यायला एवढा पैसा भाजपकडून कुठून येतो? तर हा पैसा असा येतो की जो इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून अंबानी, अडाणी यांचे ब्लॅक मनी किंवा लिगल मनी हा सगळा भाजपला येतो आणि भाजप ह्या पद्धतीने तो पैसा पुरवते. 50-50 आमदारांना मुंबईहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, अशा पद्धतीने पक्ष फोडले जातात. अजित पवारांचा गट फोडला जातो, एकनाथ शिंदे फोडला जातो आणि काँग्रेसमधले लोक फोडले जातात आणि हे देशभर चाललेलं आहे. हा पैसा या इलेक्टोरल बॉन्डमधून आलेला आहे. कारण इतका अमाप पैसा या स्वतःला धार्मिक म्हणणाऱ्या, सुसंस्कारी म्हणणाऱ्या पक्षाकडे आला कुठून? तर हा असा आला आणि याच्या बदल्यामध्ये या कंपन्यांना मग कोणाला धारावी देऊन टाकायची, कोणाला मुंबईमधले अमुक राईट्स देऊन टाकायचे, कोणाला दिल्लीतले राईट्स देऊन टाकायचे, कोणाला पोर्ट्स देऊन टाकायचे, मेनली अडाणी. आता दुसरा आणखी याच्यात माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण 10 वर्षामध्ये जिथे जिथे म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीचं 5 स्टार कार्यालय बांधण्यासाठी त्यांनी जागा विकत घेतली आणि यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कार्यालय देखील झालेले आहेत. आणि एवढंच नाही, भाजपच नाही तर सुसंस्कारित राष्ट्रवादी संघटन म्हटल्या जाणाऱ्या RSSचे देखील कार्यालय झालेत अनेक ठिकाणी आणि याला देखील हाच पैसा वापरला गेलेला आहे. कारण यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? हे तर रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनसुद्धा नाही आहे RSS. मग हे इतकं आलं कुठून? तर हे नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचारातून हे अशा पद्धतीने लिगल त्याला पांघरून घातलं की याला कोणालाच उत्तर द्यायची गरज नाही, जनतेला सांगायची गरज नाही, याला कोणी राईट टू इन्फॉर्मेशनबद्दल पण विचारणार नाही. कंपन्या यांना भरमसाठ पैसे देतील आणि हे कंपन्यांना त्याच्या बदल्यामध्ये आपल्या देशाची संपत्ती विकतील, करामध्ये माफी देतील, त्यांचे लोन्स माफ करतील आणि त्यांना देश लुटायला मोकळीक देतील. त्याच्यामुळे हा खूप मोठं स्कॅन्डल आहे हे. आणि सुप्रीम कोर्टाचे खरं धन्यवाद दिले पाहिजेत की कपिल सिब्बल म्हणतात की गेल्या 25-30 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाकडून एवढा मोठा निर्णय आलेला नाही आहे. एवढा हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे की ज्याने डायरेक्ट प्राईम मिनिस्टर करत असलेल्या भ्रष्टाचाराला एक्सपोज केलेला आहे आणि त्याला आळा देखील घातलेला आहे. तेव्हा एवढा भ्रष्टाचारी नेता आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला आहे. या नेत्याने नैतिकतेने ह्या सगळ्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, देशाची माफी मागितली पाहिजे आणि प्रधानमंत्रीपदावरून राजीनामा दिला पाहिजे. तेव्हा म्हणता येईल की नरेंद्र मोदी खरंच हे नैतिक आहेत, धार्मिक आहेत, रामाला मानणारे आहेत आणि यांना काही मागे पुढे काही नाही आहे, पैसे कोणासाठी खातील, हा तर माणूस चांगला आहे, देशासाठी काम करतो असं म्हणता येईल जर नरेंद्र मोदींनी ही नैतिकता पाळली आणि राजीनामा दिला तर. नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अदरवाईज शेम ऑन यू फॉर दिस बिग करप्शन.